भारतीय संविधान काही बंद पुस्तक नसून लोकशाहीचा आत्मा असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध समीक्षक, अर्थतज्ञ तथा संविधानाचे गाढे अभ्यासक डॉक्टर अजित अभयंकर यांनी 23व्या भारतीय संविधान गौरव सोहळ्यात बोलताना केले. डॉक्टर आंबेडकर चौक येथे पार पडलेला गौरव सोहळा भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गुणारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे उपकार्यकारी अभियंता दयानंद सोनकांबळे, माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी, माजी उपाध्यक्ष उत्तमभैया खंदारे, समाजसेवक दादाराव पंडित, प्राध्यापक आदिनाथ इंगोले, प्राचार्य मोहनराव मोरे, प्राचार्य केशव जोंधळे, डॉक्टर विनय वाघमारे, अनिल खरखराटे, ॲडव्होकेट रवी गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड, मधुकर गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे नेते जलील पटेल, राऊफ कुरेशी, तुषार गायकवाड, संजय बगाटे, डॉक्टर संदीप जोंधळे, प्राध्यापक अशोक कांबळे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, मिलिंद कांबळे सह आदींची उपस्थिती होती. प्रारंभी सकाळी प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर दुपारी आंबेडकर नगर येथून भारतीय संविधानाची भव्य मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीचा सभेत रूपांतर झाले. दरम्यान शाहीर विजय सातोरे यांच्या संविधानावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात परभणीत शहीद झालेले लोकनेते विजय वाकोडे यांच्या परिवाराला 50,000 रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संयोजक प्रकाशदादा कांबळे, चक्रवर्ती वाघमारे, गौतम काळे, TZ कांबळे, श्रीकांत हिवाळे, दिलीप गायकवाड यांनी केले. अतिशय अभ्यासपूर्ण भारतीय संविधानावर डॉक्टर अजित अभयंकर व प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गुण यांनी आपले विचार व्यक्त. भारतीय संविधान गौरव सोहळ्याला आला होता, काय सांगाल? आज भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली. 76वा हा वर्धापन दिन आहे. भारतीय संविधान हे एक सामाजिक प्रक्रिया, सामाजिक राजकीय प्रक्रियेचं प्रतिबिंब आहे. जनतेच्या, विशेषतः समाजातल्या कष्टकरी, दलित, शोषित, सर्वसामान्य शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांच्या आकांक्षांचं ते प्रतिनिधित्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही राजकीय सामाजिक प्रक्रिया अशी होती की भारताचा स्वातंत्र्य लढा की जो एका बाजूनी राजकीय अंगाने म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीला हाकलून लावायचं आणि दुसऱ्या बाजूला इथल्या जातीव्यवस्थेमध्ये या शूद्रांना वंचित, शोषित आणि नव्हे तर अस्पृश्य ठरवलं गेलं, स्त्रियांना त्याच प्रकारचा दर्जा दिला, त्याच्या विरुद्धचा लढा हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे 2 पैलू आहेत. हे 2 पैलू या संविधानामध्ये एकत्र झाले भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. तो टप्पा म्हणजे संविधान निर्मितीचा 1946 ते 1949 हा टप्पा आहे की ज्या वेळेला काँग्रेसचं नेतृत्व की ज्यामध्ये महात्मा गांधी आहेत, पंडित नेहरू आहेत, जवाहरलाल त्याचप्रमाणे वल्लभभाई पटेल आहेत, हे सगळे नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालची सगळी सामाजिक चळवळ ही एकत्र झाली आणि त्यांनी हे संविधान बनवलं. म्हणून ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय झालं. ते धर्माच्या आधारावर झालं नाही, म्हणून ते आजपर्यंत उत्तम रीतीने टिकून आहे. आणि आपला शेजारी पाकिस्तान जो धर्मांध अशा विचारांनी आणि धर्मांध पायावरती उभा राहिला, तो स्वतःची घटना 8 वर्ष करू शकला नाही. जी केली ती सुद्धा ऑर्डिनन्सच्या माध्यमातून केली, नंतर ती तोडली, नंतर 16 वर्षांनी नवीन केली, तीही 10-10 वर्ष स्थगित ठेवली. अशी लखतर ज्या शेजारच्या देशात झाली त्याचं कारण धर्मांधतेचं राजकारण आहे. म्हणून भारतीय संविधानाचा आत्मा धर्मनिरपेक्षता आहे आणि सामाजिक न्याय आहे, लोकशाही आहे. आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कौशल्याने, मुत्सद्देगिरीने सगळ्यांसमोर ठेवली. आणि म्हणून ही घटना हे बंद पुस्तक नाही, ती या मूल्यांच्या आधारावरती जनतेच्या आकांक्षा व्यक्त करणारा असा एक अत्यंत महत्त्वाचा असा दस्तऐवज आहे. तो ही मूल्य कायम ठेवून आपल्याला अधिकाधिक त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे. म्हणजे चांगल्या अर्थाने धर्मनिरपेक्षता, लोकशाही, सामाजिक न्याय, समाजवाद ही मूल्य आपल्याला वाढवायची आहेत, बळकट करायची आहेत. त्या आठवणीचा आजचा दिवस आहे. हाच आणि हा प्रयत्न इथला संविधान गौरव सोहळा करतो आणि म्हणूनच या ठिकाणी मी आलो आहे. लोकांना काय याबद्दल सांगणार आव्हान कसं? आज देशामध्ये जे प्रयत्न चालू आहेत ते भारतीय घटना ही उलट्या दिशेने बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, त्यांचा मोठा गौरव करतो अशा प्रकारचा कांगावा करायचा आणि दुसऱ्या बाजूला भारतीय घटनेला पूर्णपणे कीड लावून त्याची सगळी नष्ट, त्याचा विशेषतः अर्थ बदलून
त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन, त्याच्यानंतर राज्यपालांना वाटेल तसे अधिकार, म्हणजे भाषिक राज्यांचे अधिकार खरवडून काढणं, राज्यांचे अधिकार खरवडून काढणं, विरोधकांना न्यायव्यवस्थेला खरडून काढणं, हे सगळे जे प्रयत्न आहेत ते भारतीय घटना नष्ट करण्याचेच प्रयत्न आहेत. तसं आपण होऊन द्यायचं नाही. भारताला धर्मांतर राजकारणाच्या दिशेने आणि हुकुमशाहीच्या दिशेने न्यायचं नाही, ही प्रतिज्ञा करण्याचा आजचा दिवस आहे. धन्यवाद. भारतीय संविधानाने आज अनेक ठराव केलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे ठराव म्हणजे जो अमृत महोत्सव संविधानाचा चालू आहे, त्या निमित्ताने केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला आम्ही विनंती केलेली आहे ठरावाच्या माध्यमाने की आपण घर घर संविधान हा कार्यक्रम राबवित आहात, परंतु घर घर संविधानाची प्रत तुम्ही काही देत नाही. त्यासाठी आमची या संविधान गौरव 23व्या संविधान गौरव सोहळ्याच्या निमित्ताने ठरावाच्या माध्यमाने विनंती असणार आहे की देशातील प्रत्येक घरी 140 कोटी जनतेपर्यंत संविधानाची प्रत जाईल, अशा प्रकारचा कार्यक्रम राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने राबवावा. की झालं पाहिजे प्रत्येक गल्लीबोळापर्यंत, प्रत्येक वाडी तांड्यापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत, शहरापर्यंत, तालुकापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आणि राज्यापर्यंत आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे संविधान जायला पाहिजे. संविधानाचा जागर व्हायला पाहिजे. या देशातला प्रत्येक माणूस हा संविधानाने भारला गेला पाहिजे आणि या देशातल्या प्रत्येक राजकारण्याला हे सांगण्याची गरज त्या माणसाला वाटली पाहिजे की हे संविधान केवळ राजकारण्यांचं नाही तर सर्वसामान्य माणसांचं आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे. ही गोष्ट त्याच्या मनामध्ये जन्म घेतला पाहिजे या गोष्टीनं. त्यासाठी मला असं वाटतं की संविधानाचा जागर प्रचंड प्रमाणामध्ये जोरात होणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.